नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत असताना आता एक सकारात्मक वळण पाहायला मिळत आहे. कारण आता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यापासून जे शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेले होते त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. प्रशासकीय स्तरावर रखडलेल्या कामांना आता वेग आला असून प्रलंबित त्या ठिकाणी खात्यांची पडताळणी आता पूर्ण केली जात आहे. अनेक शेतकरी गेल्या काही काळापासून या मदतीची प्रतीक्षा करत होते, ज्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना आता आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर त्या ठिकाणी शेतकरी कर्जमाफी कोणाला मिळणार आहे, कोणते शेतकरी त्या ठिकाणी पात्र ठरणार आहेत, काय आहे नवीन अपडेट कर्जमाफीची, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर बघा, मराठी साईट यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. तर शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडथळे हा सर्वात मोठा भाग ठरला होता, ज्यामुळे सुमारे 1.29 लाख कर्ज खात्यांची मदत रखडलेली गेली होती. ही खाती पोर्टलवर दिसत नव्हती किंवा इतर माहिती अभावी थांबली होती. परंतु आता या तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सहकार विभागाने महाऑनलाईनकडून आवश्यक तो डेटा मिळवण्यासाठीची निधीची तरतूद केलेली आहे. तर यामुळे प्रशासनाकडे असलेला डेटा अपडेट होऊन कामात पारदर्शकता त्या ठिकाणी येणार आहे. विशेषतः वन टाईम सेटलमेंट म्हणजे OTC योजनेतील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 1.5 लाख रुपयापेक्षा जास्त होते आणि ज्यांनी स्वतःचा वाटा बँकेत जमा केला होता, अशा 2.94 लाख शेतकऱ्यांना अद्याप सरकारी वाट्याची प्रत्यक्ष होती. शासनाकडून मिळणारा हा हिस्सा न मिळाल्यामुळे शेतकरी थकबाकीदार म्हणून दिसत होते. आता या प्रलंबित शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता आता दूर होणार आहे. त्यामुळे आता बँकेचे व्यवहार सुधारून शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळवण्याचा मार्ग देखील मोकळा होणार आहे. न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी देखील सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. उच्च न्यायालयाच्या विविध निर्देशांनुसार जे पात्र शेतकरी काही कारणास्तव न्यायालयात दाद मागू शकले नाहीत, त्यांनाही या योजनेचा आता लाभ देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर 500 कोटीच्या निधीला आता प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. ही रक्कम प्रलंबित कर्जमाफीसाठी वापरली जाणार असून राज्यातील 36 जिल्ह्यांसाठी पात्र जिल्ह्यामध्ये तिचे वाटप कसे करायचे याचे नियोजन सध्या आता प्रशासन करत आहे. तर सध्याच्या आकडेवारीनुसार एकूण 26.17 लाख पात्र कर्ज खात्यांपैकी 24.88 लाख खात्यांची प्रक्रिया आधीच पूर्ण झालेली आहे. उर्वरित 1.29 लाख खात्यांसाठी सुमारे 1644 कोटी रुपयांची आवश्यकता असली तरी 500 कोटींच्या पहिल्या टप्प्यामुळे मोठ्या प्रमाणावर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर लवकरच या अंतिम याद्या आहेत त्या लवकरात आता त्या ठिकाणी जाहीर होणार आहे. त्यासाठी ऑनलाईनला 3 कोटी रुपये देण्याचे मान्य केल्यामुळे आता माहितीचे संकलन वेगवान झाले असून लवकरच अंतिम यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत.